ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। तुम हो कौन, कहाँ से आए, अपने आप को जानो। राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। आज आहे 29 तारखेची अव्यक्तवाणी, रिवाइज तारीख आहे 12/3/88। वाणीचं टाइटल आहे 3 प्रकार का स्नेह तथा दिल के स्नेही बच्चों की विशेषताएं। 3 प्रकार का स्नेह तथा दिल के स्नेही बच्चों की विशेषताएं। आज बाप दादा अपने स्नेही, सहयोगी और शक्तिशाली ऐसे तीनों विशेषताओं से संपन्न बच्चों को देख रहे हैं। यह तीनों विशेषताएं जिसमें समान है, वही विशेष आत्माओं में नंबर 1 आत्मा है। आज बाबा म्हणताय की नंबर 1 आत्मा तो आहे की जो स्नेही, सहयोगी आणि शक्तिशाली या तीनही विशेषतांनी जो संपन्न आहे, समान आहे। बाबाने सांगितलं तो आहे नंबर 1 आत्मा। स्नेही भी हो और सदा हर कार्य में सहयोगी भी हो, साथ साथ शक्तिशाली भी हो। स्नेही तो सभी है, लेकिन स्नेह में एक है दिल का स्नेह, दूसरा है समय प्रमाण,
मतलब का स्नेह, और तीसरा है मजबूरी के समय का स्नेह. आज बाबांनी स्नेह सुद्धा 3 प्रकारचे सांगितले. पहिला स्नेह बाबांनी सांगितलं दिलचा, मनापासून जो आहे तो दिलचा स्नेह. दुसरा बाबांनी सांगितलं की समय प्रमाण, नाही का, काही परीक्षा आली, परिस्थिती आली की मग तो मतलबाचा स्नेह, मला गरज पडली म्हणून माझं बाबांवर प्रेम आहे, बाबांशी स्नेह आहे. आणि तिसरा जो सांगितला बाबांनी मजबुरीचा स्नेह, नाही का, कुणीतरी सांगत आहे, कुणी विचारेल म्हणून मग ते आपलं उगीच योग करायचा, बाबांच्या आठवणीला बसायचं, मुरली ऐकायची, तो झाला मजबुरीचा स्नेह. मग प्रत्येकानं आज चेक करायचा आपला कोणता स्नेह आहे बाबांशी. दिलचा स्नेह आहे की समय प्रमाण आवश्यकतेनुसार स्नेह आहे की तिसरा मजबुरी प्रमाण स्नेह आहे. प्रत्येकाने आज आपलं चेक करायचं की आपण कोणत्या नंबर मध्ये आहोत. जो दिल का स्नेही है उसकी विशेषताएं यह होगी, वह सर्व संबंध और सर्व प्राप्ति सदा सहज स्वतः अनुभव करेंगे. एक संबंध की अनुभूति में भी कमी नहीं. जैसा समय वैसे संबंध के स्नेह के भिन्न भिन्न अनुभव करने वाले, समय को जानने वाले और समय प्रमाण संबंध को भी जानने वाले होंगे. बाबांनी सांगितलं की जे दिलचे स्नेही आहेत ना, त्यांची विशेषता काय असेल, आपल्याला चेक करायला आता सोपं जाईल आपला कोणत्या प्रकारचा स्नेह आहे. मग बाबांनी सांगितलं की ज्यांचा दिलचा स्नेह आहे तर मग त्यांचा सर्व संबंध आणि सर्व प्राप्तीचा जो अनुभव आहे ना, तो बाबांनी सांगितलं सदा सहज आणि स्वतः असेल. कुठल्याही संबंधाची कमी नाही, सर्व संबंध ते बाबांशी जोडतील, एकाही संबंधाची कमी राहणार नाही. आणि जसा समय असेल तसा संबंध बाबांशी जोडणार, अनुभव करणार आणि समयाप्रमाणे बाबांनी सांगितलं की त्या संबंधाला जाणणारे सुद्धा बनणार. अगर बाप जब शिक्षक के रूप में श्रेष्ठ पढ़ाई पढ़ा रहे, ऐसे समय पर शिक्षक के संबंध का अनुभव न कर सखा रूप की अनुभूति में मिलन मनाने व रूह रिहान करने में लग जाए तो पढ़ाई की तरफ अटेन्शन नहीं होगा. बाबांनी सांगितलं की बाबा जर आपल्याला शिक्षकाच्या रूपानं श्रेष्ठ पढ़ाई ज्ञान मुरली सांगत आहे तर त्यावेळेस काय पाहिजे, बाबांनी सांगितलं आपण शिक्षकाच्या रूपानं अनुभव केला पाहिजे. ज्यावेळेस बाबा आपल्याला ज्ञान सांगतात, शिकवतात, त्यावेळेस शिक्षकाच्या रूपानं आपण अनुभव केला पाहिजे. पण जर समजा आपण त्यावेळेस बाबांच्या सोबत सखा रूपानं अनुभव करतोय की बाबा माझा मित्र आहे मला मुरली ऐकवत, चालेल का? नाही चालणार ना. मग बाबांनी सांगितलं काही जण काय करतात, बाबांच्या बरोबर मग मुरली चालू आहे आणि बाबांच्या बरोबर मनात गप्पा मारतात, बाबा आज आपण इकडं जाऊयात, बाबा आपण असं करूयात. मग बाबांनी सांगितलं की जर तुम्ही मुरली ऐकत आहे, ज्ञान जर ऐकत आहे बाबांकडून, पढाईच्या वेळेला आपण बाबांचं शिक्षक रूपानच अनुभव केला पाहिजे, दुसऱ्या संबंधानं नाही, नाहीतर आपलं मुरलीकडे लक्ष राहणार नाही. तर आपल्याला प्रेमानं बाबांच्या यादमध्ये बाबांना आपला शिक्षक समजून आपल्याला मुरली ऐकायची, अटेन्शन करून. पढ़ाई के समय अगर कोई कहे कि मैं आवाज से परिस्थिति में बहुत शक्तिशाली अनुभव कर रहा हूं, तो पढ़ाई के समय क्या यह राइट है? मुरलीच्या वेळेला म्हणायचं नाही मला आवाजापासून परे जावं वाटतं, मुरलीचा आवाज ऐकावं नाही वाटत, मला सायलेन्स बसावं वाटतं. बाबांनी सांगितलं हे योग्य आहे? नाही. मुरलीच्या वेळेला मुरली, योगाच्या वेळेला योग, सेवेच्या वेळेला सेवा. क्योंकि जब बाप शिक्षक के रूप में पढ़ाई द्वारा श्रेष्ठ पद की प्राप्ति कराने आते हैं तो उस समय टीचर के सामने गॉडली स्टूडेंट लाइफ ही यथार्थ है. इसको कहा जाता है समय की पहचान प्रमाण, संबंध की पहचान और संबंध प्रमाण स्नेह के प्राप्ति की अनुभूती. बाबांनी सांगितलं की जसं
सिच्युएशन असेल, जशी परिस्थिती असेल, त्याच्यानुसार आपला संबंध बाबांशी आपण जोडतो. मग समयानुसार बाबांशी संबंध जोडायचा आणि संबंधानुसार त्या स्नेहाच्या प्राप्तीचा अनुभवही आपल्याला करायचा. यही बुद्धि को एक्सरसाइज कराओ, जो जैसा चाहे, जिस समय चाहे, वैसे स्वरूप और स्थिती में स्थित हो सके. जेव्हा पाहिजे, जसं पाहिजे, ज्या स्थितीमध्ये पाहिजे त्या स्थितीमध्ये आपण स्वतःला स्थित करू शकलो पाहिजे. बाबांनी सांगितलं असा अभ्यास करा आणि अशी मनबुद्धीची एक्सरसाइज रोज आपल्याला करायची. जैसे कोई शरीर में भारी है, बोझ है, तो अपने शरीर को सहज जैसे चाहे वैसे मोल्ड नहीं कर सकेगी. नाही ना, जे बाबांनी सांगितलं भारी शरीरावाले आहेत, बोझ वाले आहेत, मग बाबांनी सांगितलं की जसं पाहिजे तसं ते आपल्या शरीराला मोल्ड नाही करू शकत. कठीण होतं. तसंच आपलं सुद्धा आहे ना, मनाची जर स्थिती तशी असेल तर मनाची स्थिती जर भारी असेल तर आपणही मनबुद्धीला जिथे पाहिजे तिथे लावू शकत नाही. तो बाबा कहते हैं ऐसे ही अगर मोटी बुद्धि है, अर्थात किसी न किसी प्रकार का बोझ व व्यर्थ किचड़ा बुद्धि में भरा हुआ है, कोई न कोई अशुद्धि है, तो ऐसी बुद्धि वाला जिस समय चाहे वैसे बुद्धि को मोल्ड नहीं कर सकेगा. इसलिए बहुत स्वच्छ, महीन अर्थात अति सूक्ष्म बुद्धि, दिव्य बुद्धि, बेहद की बुद्धि, विशाल बुद्धि चाहिए. बाबांनी सांगितलं की जर मोठी बुद्धी म्हणजे बाबांनी सांगितलं व्यर्थचा बोझ, व्यर्थचा किचडा जर बुद्धीमध्ये भरलेला असेल किंवा अशुद्धी असेल तर बाबांनी सांगितलं मग काय आपण मोल्ड होऊ शकत नाही. आपली बुद्धी मग जड होईल ना. मग बाबांनी सांगितलं की आपण काय ते मनबुद्धीला जसं पाहिजे तसं मोल्ड नाही करू शकत. पण खूप जर आपली बुद्धी स्वच्छ आहे, महीन आहे आणि अतिसूक्ष्म, बाबांनी सांगितलं महीन म्हणजे काय की अतिसूक्ष्म, दिव्य बुद्धी, बेहदची बुद्धी आणि विशाल बुद्धी पाहिजे. ऐसी बुद्धि वाले ही सर्व संबंध का अनुभव जिस समय जैसा संबंध वैसे स्वयं के स्वरूप का अनुभव कर सकेंगे. तो स्नेही सभी है, स्नेही सभी है, लेकिन सर्व संबंध का स्नेह समय प्रमाण अनुभव करने वाले सदा ही इसी अनुभव में इतने बिजी रहते हैं, हर संबंध के भिन्न भिन्न प्राप्तियों में इतना लवलीन रहते, मगन रहते, जो किसी भी प्रकार का विघ्न अपने तरफ झुका नहीं सकता. इसीलिए स्वतः ही सहज योगी स्थिती का अनुभव करते. बाबांनी सांगितलं की जो खूप बाबांच्या संबंधामध्ये, स्नेहामध्ये जो पूर्णपणे लवलीन झालेला आहे, सर्व प्राप्तींच्या मध्ये मगन झालेला आहे, तल्लीन झालेला आहे, बाबांनी सांगितलं त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ शकत नाही. माया पण कधी येते ज्यावेळेस आपण खाली बसलेलो असतो. तसं पण म्हणतात ना, खाली मन शैतान का घर. खाली असलो की मग माया पण येते. म्हणून जो बिझी आहे ना बाबांशी सर्व संबंधांची अनुभूती करण्यामध्ये, तर मग बाबांनी सांगितलं की त्यांना विघ्न, समस्या पण कमी येतात आणि ते सहज योगी स्थितीचा अनुभव करू शकतात. इसको कहा जाता है नंबर 1 यथार्थ स्नेही आत्मा. स्नेह के कारण ऐसी आत्मा को समय पर बाप द्वारा हर कार्य में स्वतः ही सहयोग की प्राप्ति होती है. इस कारण स्नेह अखंड, अटल, अचल, अविनाशी अनुभव होता है. समझा. बाबा विचारतायत, समजलं की बाबांच्या जर सोबत आपण सर्व अनुभव जर करत असू सर्व संबंधांचा, तर स्नेहाच्यामुळे बाबांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक समयाला बाबांच्या द्वारे प्रत्येक कार्यामध्ये स्वतः आपल्याला काय होईल, सहयोगाची प्राप्ती होईल, मदत मिळेल आणि त्याच्यामुळे आपला जो स्नेह आहे तो स्नेह सदा कसा राहील, अखंड, अटल, अचल, अविनाशी.
असा अनुभव आपल्या सर्वांना होईल. यह है नंबर 1 स्नेही की विशेषता. आतापर्यंत बाबांनी जे आपल्याला सांगितलं हे झालं नंबर 1 स्नेही आत्म्यांची निशाणी. आता चेक करा बरं आपण त्याच्यामध्ये कितपत बसतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण 1 नंबरचे स्नेही आहोत, 2 नंबरचे की 3 नंबरचे. आता दुसऱ्या नंबरचे जे स्नेही आहेत त्याचं बाबा वर्णन करत. दूसरे तीसरे का वर्णन करने की तो आवश्यकता ही नहीं. बाबा तर म्हणतात दुसऱ्या आणि तिसऱ्याचं वर्णन करण्याची तर आवश्यकताच नाही, क्योंकि सब अच्छी तरह से जानते हो. तो बाप दादा ऐसे स्नेही बच्चों को देख रहे थे. आदि से अब तक स्नेह एक रस रहा है. वह समय प्रमाण, समस्या प्रमाण व ब्राह्मण आत्माओं के संपर्क प्रमाण बदलता रहता है. इसमें भी फर्क पड़ जाता है ना. बाबांनी सांगितलं की आपला बाबांशी स्नेह एक रस राहतो, की समयानुसार, परिस्थितीनुसार, समस्येनुसार किंवा आपल्या संपर्कामध्ये लौकिक लोक जास्त आले की लौकिकच्या प्रभावामध्ये, बाबांचे बच्चे संपर्कात आले की लगेच बाबांची आठवण जास्त. मग बाबा विचारतात की समयानुसार, परिस्थितीनुसार किंवा ब्राह्मण आत्म्यांच्या संपर्कानुसार तर तुमचं बदलत नाही स्नेह. मग त्या स्नेहामध्ये एक रस स्थिती आहे का, बाबांनी ते पण चेक करायला लावलं. आज स्नेह का सुनाया, फिर सहयोग और शक्तिशाली तीनों विशेषता वाली आत्मा का महत्व सुनाए. तीनों ही जरूरी है, तीनही पण जरूरी आहे, स्नेह, सहयोग आणि शक्तिशाली. आप सब तो ऐसे स्नेही हो ना. जो 1 नंबर का सुना है ना बाबा ने, 1 नंबर के नंबर 1 स्नेही आत्मा है. तो बाबा पूछ रहे हैं क्या आप ऐसे स्नेही आत्मा हो ना सब. तो सब ऐसे स्नेही हो. है या बन रहे है. 1 नंबर के नंबर 1 स्नेही है. प्रैक्टिस है ना. जब जहां बुद्धि को स्थित करना चाहो ऐसे कर सकते हो ना. बाबा को पता है ना सब. बाबा म्हणतात की जिथं तुम्ही बुद्धीला पाहिजे तिथं स्थित करू शकता का 1 सेकंदामध्ये. नाहीतर आपण म्हणतो चला परमधामला आणि मन बुद्धी चालली कलियुगात चक्कर लावायला. मन बुद्धीनं आपण म्हणतोय की नाही आता आपल्याला काय करायचंय, सतयुगाच्या सिनरी बघायच्या आहे, सतयुगाचं थोडस सीन बघूयात. आणि मन बुद्धी म्हणते चला कुठेतरी शॉपिंग करायला जाऊयात, एखादा मॉल बघूयात. मग मन बुद्धीला तुम्ही जिथे पाहिजे तिथे स्थित करू शकता का, कारण ही नंबर 1 स्नेही आत्म्यांचे लक्षण आहे. कंट्रोलिंग पावर है ना. बाबा पूछ रहे हैं कंट्रोलिंग पावर है, नहीं तो हम एक कर रहे हैं और वो दूसरा ही हो रहा है. दाबायचे ब्रेक आणि त्याच्याऐवजी ऍक्सिलेटर दाबतोय. चुकीच्या गोष्टी होऊन जातात ना. मग बाबा विचारतात कंट्रोलिंग पावर आहे. रूलिंग पावर तब आती है जब पहले कंट्रोलिंग पावर. रूलिंग पावर तेव्हा येईल जेव्हा आपल्यामध्ये कंट्रोलिंग पावर है. और जो स्वयं को ही कंट्रोल नहीं कर सकता वह राज्य को क्या कंट्रोल करेगा. सत्युगात जायचंय ना सर्वांना, राज्य करायचंय ना. मग बाबा म्हणतात जो स्वतःला इथं कंट्रोल नाही करू शकत, ज्याच्या कर्मेंद्रिया इथे स्वतःच्या कंट्रोल मध्ये नाहीये, जी गोष्ट नको खायला म्हटलं का तीच खावी वाटते, जिथे मनबुद्धी जाऊ द्यायला नको म्हटलं की तिथंच जाते. मग याला कंट्रोल म्हणता येईल का. नाही. नाहीतर 2-4 महिने कंट्रोल करायचं, पुन्हा मग लग्नाचं सीझन सुरू झालं की मग थोडं जरा कंट्रोल कमी पडतं, सुटतं. बाबांनी सांगितलं असं नकोय. मग जर समजा कंट्रोल जर आपला आता आपल्या कर्मेंद्रियांवर नाहीये तर आपण राज्य कसं कंट्रोल करतो. मग आपली प्रजा पण आपल्या कंट्रोल मध्ये राहणार नाही ना. इसीलिए स्वयं को कंट्रोल में चलाने की शक्ति का अभ्यास अभी से चाहिए, तभी राज्य अधिकारी बनेंगे. समझा. बाबा समजून सांगतायत एक एक गोष्ट. मग बाबा म्हणतात की अगोदर स्वतःला कंट्रोल मध्ये चालवण्याची शक्ती जमा करा, अभ्यास करा त्याचा, आणि तेव्हाच बाबांनी सांगितलं तुम्ही राज्य अधिकारी बनू शकता.
आज तो मिलने वालों की कोटा पूरी करनी है। देखो, संगम युग पर कितना भी संख्या के बंधन में बांधे, लेकिन बंध सकते हो, संख्या से ज्यादा आ जाते हैं। इसीलिए समय को, संख्या को और जिस शरीर का आधार लेते हैं उसको देख उसी विधि से चलना पड़ता है। वतन में यह सब देखना नहीं पड़ता, क्योंकि सूक्ष्म शरीर की गती स्थूल शरीर से बहुत तीव्र है। साकार मध्ये ज्यावेळेस बाबा मधुबन मध्ये बच्चांना भेटायला येतात बाबा मिलनच्या वेळेला, तर त्यावेळेस बाबांनी सांगितलं तिथं कसं संख्येचं बंधन, समयाचं बंधन, शरीराचं बंधन, पण वतन मध्ये मात्र बाबांनी सांगितलं तिथं काय बंधन नाहीये, कारण सूक्ष्म शरीराचं स्थूल शरीरापेक्षा गती जास्त आहे, म्हणा स्टॅमिना जास्त आहे। एक तरफ साकार शरीरधारी, दूसरे तरफ फरिश्ता स्वरूप, दोनों के चलने में कितना अंतर होगा। फरिश्ता कितने में पहुंचेगा और साकार शरीरधारी कितने में पहुंचेगा। साकार शरीर आणि सूक्ष्म शरीर, फरिश्त्याचं शरीर, दोन्हींनाही एका ठिकाणी पोहोचायचं। समजा आपल्याला मधुबनला पोहोचायचंय, साकार शरीराला किती वेळ लागेल आणि फरिश्ता स्वरूप स्थितीमध्ये किंवा फरिश्ता शरीराला किती वेळ लागेल, 1 सेकंद, आणि स्थूल शरीराला 20 ते 22 घंटे समजा लागतात। मग बाबांनी आपल्याला सांगितलं की बघा दोन्हींच्या मध्ये अंतर किती। बाबांनी तो का बहुत अंतर है। ब्रह्मा बाप भी सूक्ष्म शरीरधारी बन कितनी तीव्र गति से चारों ओर सेवा कर रहे हैं, वही ब्रह्मा साकार शरीरधारी रहे और अब सूक्ष्म शरीरधारी बन कितना तीव्र गति से आगे बढ़ और बढ़ा रहे, यह तो अनुभव कर रहे हो ना। ज्यावेळेस बाबा साकार मध्ये होते त्यावेळेस सेवेची गती आणि बाबा अव्यक्त झाल्यानंतर जी सेवेची गती आहे फरिश्ता रूपानं ती खूप तीव्र गतीनं होती, आणि ते प्रॅक्टिकल सर्वांनी बघितले, कारण बाबा अव्यक्त झाल्यानंतर खूप सेवा वाढली। सूक्ष्म शरीर की गति इस दुनिया के सबसे तीव्र गति के साधनों से तेज है। एक ही सेकंड में उसी समय अनेकों को अनुभव करा सकते हो। एका समयाला 1 सेकंदामध्ये बाबांनी सांगितलं अनेकांना अनुभव करू शकतो सूक्ष्म शरीराद्वारे। स्थूल शरीराने तरी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू नाही शकत, पण फरिश्ता बनून आपण प्रत्येक ठिकाणी 1 सेकंदामध्ये पोहोचून बाबांनी सांगितलं त्यांना आपण अनुभव करू शकतो। आणि सूक्ष्म शरीराची गती बाबांनी सांगितली इतकी तीव्र आहे, फास्ट आहे, का या दुनियेमधलं कितीही फास्ट साधन असू द्या परंतु त्याच्यापेक्षाही तीव्र गती आहे। जो सब कहेंगे कि हमने इस समय बाप को देखा या बाप से मिले, हर एक समझेगा कि मैंने रूह रिहान की, मैंने मिलन मनाया, मेरे को मदद मिली, क्योंकि तीव्र गति के कारण एक ही समय पर हर एक को ऐसा अनुभव होता है जैसे मैंने किया। बघा 1 सेकंदामध्ये बाबांनी सांगितलं आपल्याला मदत मिळते बाबांची। मग प्रत्येकाला असं वाटतं की मी तर आत्ताच बाबांना बघितलं, मी तर आत्ताच बाबांशी रूहरिहान केली, मला तर आत्ताच बाबांनी मदत केली। हा प्रत्येकाला 1-1 सेकंदाच्या अंतरावर हा अनुभव होतो, कारण बाबांना काही जास्त वेळ लागत नाही, 1 सेकंदामध्ये फरिश्ता रूपानं बाबा पोहोचतात। तो फरिश्ता जीवन बंधन मुक्त जीवन है, भल सेवा का बंधन है, लेकिन इतना फास्ट गति है, जो जितना भी करे उतना करते हुए भी सदा फ्री है, जितना ही प्यारा उतना ही न्यारा। बाबांनी सांगितलं जितकं प्रिय आहे तितकंच न्यारा पण आहे। कराते सबसे है, लेकिन कराते हुए भी अशरीरी फरिश्ता होने के कारण सदा ही स्वतंत्रता की स्थिति का अनुभव होता है, क्योंकि शरीर और कर्म के अधीन नहीं है। आप लोगों को भी अनुभव है, जब फरिश्ते स्थिति से कोई कार्य करते हो तो बंधन मुक्त अर्थात हल्कापन अनुभव करते हो ना।
और जो है ही फरिश्ता, लोक भी वह, तो शरीर भी वह, तो क्या अनुभव होता होगा, जान सकते हो ना. बाबांनी सांगितलं ज्यावेळेस आपण फरिश्ता स्थितीमध्ये स्थित होऊन कर्म करतो, तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा एकदम हलकं वाटतं, लाईट वाटतं. मग तसं बाबांनी आपल्याला सांगितलं की मग सूक्ष्मवतनमध्ये तर लोक पण तेच आहे, फरिश्त्यांची दुनिया आणि फरिश्ता शरीर. त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं तिथं तर अनुभव काय होतो हे तर तुम्ही जाणू शकता ना, की तिथे किती हलकापण असेल. अच्छा. चारों ओर के सर्व दिल के स्नेही बच्चों को सदा दिव्य, विशाल, बेहद बुद्धिवान बच्चों को सदा ब्रह्मा बाप समान फरिश्ता स्थिति का अनुभव कर तीव्र गति से सेवा में, स्व उन्नति में सफलता को प्राप्त करने वाले सदा सहयोगी बन बाप के सहयोग का अधिकार अनुभव करने वाले ऐसे विशेष आत्माओं को, समान बनने वाली महान आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. अव्यक्त बाप दादा से पर्सनल मुलाकात है. पहली पार्टी के साथ मुलाकात है. सदा बेफिक्र बादशाह होना. जब बाप को जिम्मेवारी दे दी तो फिकर किस बात की. बाबांनी सांगितलं बाबांना जबाबदारी दिली तर आता काही कोणत्या गोष्टीची चिंता नहीं रहेगी. जब अपने ऊपर जिम्मेवारी रखते हो तो फिर फिक्र होता है क्या होगा, कैसे होगा. और जब बाप के हवाले कर दिया तो फिक्र किसको होनी चाहिए, बाप को या आपको. जबाबदारी कुणावर दिली आपली सगळी, आपल्यावरच ठेवली अजून. बाबा कसं काही ना आपल्याला थोडंफार करावंच लागतं. हं? जबाबदारी कुणाची आहे, मग चिंता कोण करल, बाबा करल ना. हं? आपण फक्त बाबांच्या श्रीमतानुसार कर्म करत राहायचंय, आपल्याला चिंता करायची गरज नाही. त्याची चिंता बाबा कर. और बाप तो सागर है, उसमें फिकर रहेगा ही नहीं. बाबा तर सागर आहे, मग बाबाकडे तर चिंता राहणारच नाही, कारण सागरामध्ये आपली चिंता पडली तर काय ते किरकोळ आहे ना ती गोष्ट. तो बाप भी बेफिकर और बच्चे भी बेफिकर हो गए. आता चिंता नाही राहिली कशाची. तो जो भी कर्म करो, कर्म करने से पहले यह सोचो कि मैं ट्रस्टी हूं. कोणतंही कर्म करा, पण कर्म करण्याच्या अगोदर काय स्मृती ठेवायची की मी ट्रस्टी आहे, निमित्त आहे. ट्रस्टी काम बहुत प्यार से करता है लेकिन बोझ नहीं होता है. बघा, जो ट्रस्टी समजतो ना स्वतःला निमित्त, पण तो प्रेमानं सेवा करतो, प्रेमानं काम करतो. असं नाही का मग चला सांगितलं ना आता करावं लागेल, इच्छा नव्हती बरं का, आता सांगितलं तर करावं लागेल. ट्रस्टी मला बाबांनी सांगितलं बहुत प्यार से वो सेवा करते, बोझ से नहीं. ट्रस्टी का अर्थ ही है सब कुछ बाप तेरा. ट्रस्टीचा अर्थच काय आहे, बाबा सर्व काही तुमचं आहे, आम्ही फक्त निमित्त आहे. घरी जरी आपण करत असलो ना काहीतरी, घर कुणाचं आहे, बाबाचं आहे. म्हणून घरी जे पण काही कार्य करतो ती सुद्धा आपण बाबांच्या घरातलीच करतो. हा भाव आपल्या मनामध्ये नेहमी पाहिजे, कारण सर्व बाबांचं आहे. तो तेरे में प्राप्ति भी ज्यादा और हल्के भी रहेंगे, काम भी अच्छा होगा, क्योंकि जैसी स्मृती होती है वैसी स्थिती होती है. बाबांनी सांगितलं की आपण सगळं काही बाबांचं म्हटलं की मग आपण हलके पण राहू, काम पण चांगलं होईल, कारण जशी स्मृती असेल तशी आपली स्थिती बनेल. तेरा माना बाप की स्मृती. बाबाचं मानलं म्हणजे कुणाची आठवण राहील, बाबांची आठवण राहील. स्वयंपाक बनवायला लागलं तरी बाबा तुझ्याच भंडाऱ्यातलं बनवते, तुझ्यासाठीच बनवते, तुझ्या बच्चांसाठीच बनवत आहे. सेवा कोणतीही करा पण त्याच्यात बाबा पाहिजे. लौकिक परिवारामध्ये जरी असलं तरी पण. कोई रिवाजी महान आत्मा नहीं है, बाप है. शिवबाबा काही असं म्हणण्यापुरता महान आत्मा नाही आहे. रीतिरिवाजानुसार बाबांनी सांगितलं बाबा तर कोण आहे, आपला बाप आहे, पिता.
तो जब तेरा कह दिया तो कार्य भी अच्छा और स्थिति भी सदा बेफिक्र। जब बाप ऑफर कर रहा है कि फिकर दे दो, फिर भी अगर ऑफर नहीं माने तो क्या कहेंगे? बाबा म्हणतायत तुम्ही तुमचा बोझ देऊन टाका, ओझ मला देऊन टाका, चिंता मला देऊन टाका. तरी पण आपण दिली पाहिजे तो ओझ व्हायची सवय झाली. नाही तर मग लय डोकं हलकं वाटायला लागलं बाबाला दिल्यावर. मग जरा चुकल्यासारखंच वाटायला लागलं. असं तर नाही होत. बोझ देऊन टाका, हलकं झालात तर उडाल. बाबांची याद राहील, मन बुद्धी वरती जाईल. जितका बोझ राहील तितकं बाबांची आठवण करायला पण आपल्याला जड जाईल, कठीण होईल. म्हणून हलकं व्हा, बाबांना सगळं देऊन टाका. बाप की ऑफर है बोझ छोड़ो, तो सदा बेफिक्र रहना है और दूसरों को बेफिक्र बनने की अनुभव से विधी बतानी. स्वतःही बेफिक्र राहायचंय आणि दुसऱ्यांना पण बेफिक्र बनवायचे, पण आपल्या अनुभवाच्या विधीद्वारे. बहुत आशीर्वाद मिले. किसका बोझ व फिकर ले लो तो दिल से दुआएं दे. है ना, आपण जर कुणाचा बोझ, फिकर, चिंता जर आपण घेतली, त्यांना जर काही थोडस ज्ञान सांगितलं आणि ते जर हलके झाले, तर ते तुम्हाला काय करतील? दुआ देतील, आशीर्वाद देतील. तो स्वयं भी बेफिक्र बादशाह और दूसरों की भी शुभ भावना की दुआएं मिले तो बादशाह हो, अविनाशी धन के बादशाह हो. बादशाह को क्या परवाह. सगळे बसलेले कोण आहेत? बादशाह आहे. आणि बाबांनी सांगितलं बादशाहला काय कमी आहे. रोज ज्ञानरत्नांमध्ये खेळतोय आणि बाबाचा वायदा आहे ना, मी तुम्हाला शेवटपर्यंत डाळ रोटी खाऊ घालून. मग चिंता कशाची? फक्त सेवा करत राहायचं, कार्य करत राहायचं, बाकी बोझ चिंता सगळी बाबांना देऊन टाकायची. मग बाबांनी सांगितलं सगळे बादशाह बसलेले आहेत आणि अविनाशी धनाचे बादशाह आहेत. हे धन कुणी चोरून पण नेऊ शकत नाही. बाबांनी असे बादशाह बसलेले आहेत आणि बादशाहला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. विनाशी बादशाहों को तो चिंता रहती है, लेकिन यह है अविनाशी. अच्छा, फिर दूसरी पार्टी के साथ मुलाकात. अविनाशी सुख और अल्पकाल का सुख दोनों के अनुभवी होना. अविनाशी सुख आणि अल्पकाळाचं म्हणजे थोड्या काळाचं सुख, दोन्ही सुखाचे आपण अनुभवी आहोत. अल्पकाल का सुख है स्थूल साधनों का सुख और अविनाशी सुख है ईश्वरीय सुख. अल्पकाळाचं सुख साधनांमधून मिळतं. मोबाईल आहे तोपर्यंत आनंद आहे. मोबाईलची बॅटरी संपली, इंटरनेट संपलं की मग नाराज होतात, दुःख होतं. मग ते सुख फक्त कसं आहे, अल्पकाळाचं, थोड्या काळात होत आहे. पण ईश्वरीय सुख जे आहे बाबांनी सांगितलं ते अविनाशी है. तो सबसे अच्छा सुख कौन सा है? अविनाशी या अल्पकाल का? कौन सा सुख है? ईश्वरीय सुख आहे की अल्पकाळाचं, थोड्या काळाचं सुख? ईश्वरीय सुख. तो बाबा कहते हैं तो सबसे अच्छा सुख कौन सा है? ईश्वरीय सुख. जब मिल जाता है तो विनाशी सुख आपे ही पीछे पीछे आता है. जैसे कोई धूप में चलता है तो उसके पीछे परछाई आपे ही आती है, और अगर कोई परछाई के पीछे जाए तो कुछ नहीं मिलेगा. आपण जर पुढे चाललं, आपली परछाई आपल्या पाठीमागे असेल, तर आपण पुढे चाललं की परछाई, सावली आपल्या पाठोपाठ येते. तसं बाबांनी सांगितलं की तुम्ही अविनाशी सुखाचा, ईश्वरीय सुखाचा अनुभव करा. आणि ते जर तुम्ही ईश्वरीय सुख अविनाशी सुखाचा जर अनुभव केला, तर विनाशी सुख सुद्धा आपोआप तुमच्या पाठीमागे येतात. तुमची जशी अवस्था असेल ना, तशी तुमची व्यवस्था होईल. तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. मग आपल्याला काय सावलीच्या पाठीमागे पळण्याची गरज नाही. आपण पुढे चालायचं, सावली आपोआप आपल्या पाठीमागे येईल. आपण ईश्वरीय सुखाचा अनुभव करायचा, म्हणजे विनाशी सुख सुद्धा आपोआप त्याच्या पाठीमागे येईल. तो जो ईश्वरीय सुख के तरफ जाता है, उसके पीछे अल्पकाल का सुख स्वतः ही परछाई की तरह आता रहे. मेहनत नहीं करनी पड़ेगी.
जैसे कहते हैं जहाँ परमार्थ होता है वहाँ व्यवहार स्वतः सिद्ध हो जाता है, ऐसे ईश्वरीय सुख है परमार्थ और विनाशी सुख है व्यवहार। ईश्वरीय सुख है परमार्थ और विनाशी सुख है व्यवहार। तो परमार्थ के आगे व्यवहार आपे ही आता है। तो सदा इसी अनुभव में रहना जिससे दोनों मिल जाए, नहीं तो एक मिलेगा और वह भी विनाशी होगा, कभी मिलेगा कभी नहीं मिलेगा, क्योंकि चीज ही विनाशी है, उससे मिलेगा ही क्या। ती वस्तू जर विनाशी आहे आणि विनाशी वस्तू मधून जर आपण सुख प्राप्त करत आहे, तर मग बाबांनी सांगितलं की ते सुख पण कसं राहील, विनाशीच राहील ना। तो बाबा कहते हैं जब ईश्वरीय सुख मिल जाता है तो सदा सुखी बन जाते, दुख का नाम निशान नहीं रहता। ईश्वरीय सुख मिला माना सब कुछ मिला, कोई अप्राप्ती नाही रे। ईश्वरीय सुख मिळालं म्हणजे बाबांनी सांगितलं सगळं मिळालं, कुठली गोष्ट अप्राप्त नहीं। अविनाशी सुख में रहने वाला विनाशी चीजों को न्यारा होकर यूज करेगा, फसेगा नहीं। बाबांनी सांगितलं जो अविनाशी सुखाचा अनुभव करणार आहे ना, तो विनाशी वस्तूंचा उपयोग करेल, परंतु एकदम न्यारा होऊन त्याच्यामध्ये तो फसणार नाही, अडकणार नाही, अधीन नहीं होणार। अच्छा, फिर तीसरी पार्टी के साथ बाबा मुलाकात कर रहे हैं। सदा अपने को कल्प पहले वाले विजयी पांडव समझते हो। जब भी पांडवों के यादगार चित्र देखते हो तो ऐसे लगता है की यह हमारा यादगार है। पांडव जे आहे तर ते बाबांनी सांगितलं विजयाचं यादगार आहे आणि ते यादगार आपलं आहे। जो पांडव अर्थात सदा मजबूत रहने वाले, इसीलिए पांडवों के शरीर लंबे चौड़े दिखाते। देखो मजबूती के कारण पांडवांना खूप असं उंच धष्टपुष्ट दाखवतात ना, शक्तिशाली दाखवतात। बाबांनी सांगितलं त्याचं कारण काय आहे की ते मजबूत आहे, म्हणून बाबांनी सांगितलं तसं त्यांचं शरीर दाखवलं जातं। कभी कमजोर नहीं दिखाते हो, आत्मा बहादुर है, शक्तिशाली है, उसके बदले में शरीर शक्तिशाली दिखाएंगे। शक्तिशाली कोण आहे, आत्मा आहे। बहादूर कोण आहे, आत्मा आहे। पण मग त्यांनी काय केलं, शरीर जास्त म्हणजे वाजवीपेक्षाही तो नॉर्मल जे आहे त्याच्यापेक्षाही शरीर एकदम उंच दाखवलं। पांडवों की विजय प्रसिद्ध है, कौरव अक्षोणी होते भी हार गए और पांडव 5 होते भी विजयी हो गए, जीत गए। क्यों विजयी बने, क्योंकि पांडवों के साथ बाप है, पांडव शक्तिशाली है, आध्यात्मिक शक्ति है, इसलिए अक्षोणी कौरवों की शक्ति उनके आगे कुछ भी नहीं है। ऐसे हो ना, दुनिया वाल्यांच्या सोबत शिव बाबा नाही आहे, परमात्मा नाही आहे, आपल्या सोबत स्वयं भगवान आहे, शिव बाबा आहे। आणि म्हणून बाबांनी सांगितलं की आपल्याकडे ती आध्यात्मिक शक्ती आहे आणि बाबांची साथ आहे म्हणून आपण पांडव शक्तिशाली। आणि म्हणून कौरव किती जरी असतील तरी पण मग बाबांनी सांगितलं ते कोई भी सामने आए, माया किस भी रूप में आए, तो भी वह हार खाकर जाए, जीत न सके, इसको कहते हैं विजयी पांडव। बाबांनी सांगितलं माया किती जरी कोणत्या रूपाने आली तरी पण बाबांनी सांगितलं ती हार खाऊन वापस जाईल। बाबांनी सांगितलं ती विजयी नाही बनू शकत, आपण पांडवच विजयी बनणार, पण कधी जर आपण बाबांना सोबत ठेवलं तर। माताएं भी पांडव सेना में हो ना, या घर में रहने वाली हो। माता कुठल्या आहेत, पांडव सेनेतल्याच आहात का, आम्ही आमच्या आमच्या घरी राहणारे आहेत। हाँ, पांडव सेनेतले। जो कमजोर होती है वह घर में छिपता है, बहादुर मैदान में आता है। तो कहाँ रहती हो, मैदान में या घर में। बाबा खास माताओं को पूछे कहाँ रहते, मैदान में रहते हैं या घर में। मैदान में रहते, तो सब कौन हो, पांडव सेना में हो ना, बहादुर हो,
हाँ, सबसे ज्यादा तो माताएं बहादुर होती, माताओं को बहुत एडजस्ट करना पड़ता है, लौकिक अलौकिक दोनों का बैलेंस रखना पड़ता है, रिश्तेदारों को समझना पड़ता है, थोड़ा भी नियम प्रमाण चलते हैं तो क्या होता है, बोलने वाले भी होते हैं ना, नाम रखने वाले भी होते हैं, भाई ये क्या कर रहे हैं, अलग धर्म का है, अलग कर रहे हैं। तो माताएं तो बहुत ज्यादा बहादुर, भाई लोग तो थोड़ा बोल के बाकी रिश्तेदार भी शांत हो जाते हैं, लेकिन माताओं को तो बहुत सारा एडजस्ट करना पड़ता है। तो जो भी माताएं फिर भी बाबा की श्रीमत प्रमाण चलती है वो तो बड़ी बहादुर होती है। इसलिए बाबा कहते हैं कि सब बहादुर हो, मैदान में आने वाली हो, घर में छिपने वाली नहीं हो, कमजोर नहीं हो। तो सदा इस नशे में आगे बढ़ते रहो कि हम पांडव सेना के विजयी पांडव, फक्त पांडव सेना नहीं, विजयी पांडव आहे। हा नशा आपल्याला सदा राहिला पाहिजे। चौथ्या पार्टी सोबत मुलाकात आहे। अपने को बेहद के निमित्त सेवाधारी समझते हो। बेहद के सेवाधारी अर्थात किसी भी मैंपन की व मेरेपन की हद में आने वाले नहीं। हदचा मीपणा माझापणा कधीही सेवेमध्ये यायला नको, आपण बेहदचे सेवाधारी आहोत। बेहद में न मैं है न मेरा है, बेहद मध्ये न मी आहे न माझं आहे, जे काही आहे ते बाबांचं आहे। सब बाप का है, मैं भी बाप का, तो सेवा भी बाप, मैं भी बाप की और सेवा भी बाप की, इसको कहते हैं बेहद सेवा। ऐसे बेहद के सेवाधारी हो या हद में आ जाते हो। बेहदचे सेवाधारी आहात की बाबांनी सांगितलं हद मध्ये येतात। बेहदचे सेवा, बेहद के सेवाधारी बेहद का राज्य प्राप्त करते हैं। सदा बेहद बाप, बेहद सेवा और बेहद राज्य भाग्य, यही स्मृति में रखो तो बेहद की खुशी रहेगी। हद में खुशी गायब हो जाती और बेहद में सदा खुशी रहेगी। बेहद मध्ये जर आपण सेवा केली, बेहदचं जर समजलं तर बाबांनी सांगितलं तुम्हाला खुशी राहील। आणि तुम्ही जर हदची सेवा केली, हद मध्ये राहिलात तर बाबांनी सांगितलं तुमची खुशी पण हद मध्ये राहील, कमी राहील ना। म्हणून सेवा करताना सुद्धा बुद्धीमध्ये काय पाहिजे, बेहद ही बाबांची सेवा आहे। आणि बघा तुम्ही ज्यावेळेस आपण बाबांच्या घरामध्ये सेवा करतो आणि घरामध्ये काम करतो, दोन्हीमध्ये फरक आहे ना। बाबांच्या घरात किती सेवा केली उमंग उत्साह येतो, थकलेलो असलो तरी फ्रेश होऊन जातो, दुखत असलं तरी बरं वाटायला लागतं। सेवेमध्ये दुखत नाही, काही बरं होऊन जातं। मग बाबांनी सांगितलं की आपण बेहदची जर सेवा, बेहदच्या बाबांची सेवा समजून जर आपण केली तर आपण खुशीमध्ये राहू आणि खुशी पण आपली बेहदची आहे। विदाई के समय, अभी तो सेवा के प्लान बहुत अच्छे बनाए, सेवा भी वास्तव में उन्नति का साधन है। अगर सेवा को सेवा की रीति से करे तो सेवा लिफ्ट देती है आगे बढ़ाने। सिर्फ प्लेन बुद्धि बनकर प्लान बनाए, जरा भी कुछ यहाँ वहां का मिक्स न हो। सेवा करायची आहे तर सेवा पण सेवेच्या रीतीनच आपण केली पाहिजे। त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं एकदम प्लेन बुद्धी होऊन प्लॅन केला पाहिजे, जरा पण त्याच्यामध्ये इकडचं तिकडचं मिक्स व्हायला नको। जैसे कोई बढ़िया चीज बनाकर रखो और यहाँ वहां की हवा से कुछ किचड़ा पड़ जाए तो क्या हो जाएगा। उसको वहां से उठाकर संभाल कर रखेंगे ना अच्छी जगह पे। मग बाबांनी सांगितलं की आपण सुद्धा सेवेमध्ये किंवा बाबांच्या कोणत्याही कार्यामध्ये कुठल्याही गोष्टी मिक्स व्हायला नको। तो संभाल कर रखते हैं ना, तो यहाँ वहां का कुछ भी मिक्स न हो जाए। ऐसे सेवा के प्लान अच्छे बनाते हैं। सेवा में मेहनत नहीं लगती, खुशी होती है, क्योंकि लगन से करते हैं, उमंग उत्साह भी अच्छा रखते हैं। सेवा करत असताना उमंग उत्साह असतो, सेवा करत असताना लगन असते, खुशी असते, त्याच्यावर मेहनत नाही वाटत। बाप दादा सेवा का उमंग देख करके खुश भी होते हैं। सिर्फ मिक्स न हो तो जितने समय में सेवा हुई है उससे 4 गुना हो सकती है। प्लेन बुद्धि
फास्ट गति की सेवा को प्रत्यक्ष दिखाई। अभी फिर भी सोचना पड़ता है ना कि यह करे यह न करे, यह तो नहीं होगा, वह तो नहीं होगा, लेकिन सब एक बुद्धि हो जाए। जिसने किया वह अच्छा, जो किया वह अच्छा, ज्यानं केलं चांगलं केलं, जे केलं चांगलं केलं, हा संकल्प आपला पाहिजे। एक बुद्धी झाली पाहिजे सर्वांची, नाही तर ते करत आहे तर मग मला वेगळंच काहीतरी करायचं, हा संकल्प पण नको आहे। बाबांनी सांगितलं अशा प्रकारे आपल्याला सर्वांना सेवा करावी लागेल, नाहीतर मग काय होतं, विचार एक करतोय, प्रॅक्टिकल एक होतंय। यह पाठ पक्का हो जाए तो तीव्र गति की सेवा आरंभ हो जाए। वैसे पहले से सेवा की गति तीव्र हो रही है, बढ़ रही है, सफलता भी रही है, लेकिन अभी के हिसाब से, विश्व की आत्माओं को संदेश देने के हिसाब से तो अभी कोने तक पहुंचे। कहा 550 करोड़ आत्माएं और कहा संदेश पहुंचा होगा, तो 1 करोड़ 2 करोड़ तक, बाकी कितने पडे। बघा बाबांनी सांगितलं 550 करोड, ज्यावेळेस ही मुरली चालली त्यावेळेस लोकसंख्या होती 550 करोड, आता आहे 850 झाली। बघा इतक्या करोड आत्म्यांमध्ये आणि संदेश खूप कमी लोकांना गेलाय ना। बाबांनी सांगितलं अजून किती जणांना संदेश देणं बाकी आहे। हाँ, यह राजधानी के नजदीक वाले पहुंच गए, लेकिन चाहिए तो सब। वर्षा तो सबको देना है, चाहे मुक्ति दो चाहे जीवन मुक्ति दो, लेकिन देना तो सबको है। एक भी बाप का बच्चा वंचित तो नहीं रह जाए। कैसे भी बाप के वर्षे के अधिकारी तो बनना ही है। कसं का होईना, परंतु बाबांच्या वर्षाचं अधिकारी आपल्याला प्रत्येकाला बनवायचंच आहे। म्हणून प्रत्येक आत्म्याला बाबांचा संदेश गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे। कैसे भी बाप के वर्षे के अधिकारी तो बनना ही है, चाहे किसी भी विधि से संदेश सुने। इसके लिए चाहिए तीव्र गती। बाबांनी सांगितलं सर्वांना संदेश देण्यासाठी तीव्र गती पाहिजे, कारण समय खूप कमी आहे। यह भी समय आ रहा है, होती जाएगी। तीव्र गती पण होईल, कारण तो पण समय येतोय। आणि आता आपण बघत आहे की आपलं पीस ऑफ माइंड चॅनल असेल किंवा इंटरनेटद्वारे असेल, खूप बाबांचा संदेश कमीत कमी ब्रह्माकुमारी विद्यालय काय आहे हे तरी आता बऱ्याच जणांना माहिती झालंय। म्हणून तीव्र गतीनं ती सेवा पण बाबांनी सांगितलं आता सुरू झालेली। अभी धीरे धीरे सभी धर्म वाले अपनी बातों में मोल्ड हो रहे। पहले कट्टर रहते थे, अभी मोल्ड हो रहे, चाहे क्रिश्चियन है चाहे मुस्लिम है, लेकिन भारत की फिलॉसफी को अंदर से रिगार्ड देते हैं, क्योंकि भारत की फिलॉसफी में सब प्रकार की रमणीकता है, ऐसे और धर्मों में नहीं है। कहानियों की रीति से, ड्रामा की रीति से भारत की फिलॉसफी का जिस प्रकार से वर्णन करते हैं, वैसे और धर्मों में कहाँ भी नहीं है। इसलिए जो एकदम कट्टर रहे हैं वह भी अंदर ही अंदर समझते हैं कि भारत की फिलॉसफी, उसमें भी आदि सनातन फिलॉसफी कम नहीं है। आता हे सर्वांना समजते, बाबांनी सांगितलं प्रत्येक धर्मावाल्यांना की सर्वात श्रेष्ठ आदि सनातन देवी देवता धर्म आहे। आणि बाबांनी सांगितलं की वेगवेगळ्या धर्मावाले ठीक आहे समय प्रमाण म्हणा किंवा ड्राम्याच्या रीतीनुसार बाबांनी सांगितलं की सर्व गोष्टी एकदम क्लिअर होतील। किती जरी ते कट्टर असतील तर आतमध्ये त्यांना पण त्या गोष्टी आता क्लिअर होते, समजत। वह भी दिन आ जाएंगे जो सब कहेंगे कि अगर फिलॉसफी है तो आदि सनातन धर्म। सगळे म्हणते खरी कहाणी आहे ती आदि सनातन देवी देवता। हिंदू शब्द से बिगड़ते हैं, लेकिन आदि सनातन धर्म को रिगार्ड नहीं। भले हिंदू म्हटल्यावर बिघडतील, पण आदि सनातन म्हटलं देवी देवता धर्म आहे ना तो, मग बाबांनी सांगितलं रिगार्ड देते। गॉड एक है तो धर्म भी एक है, हम सबका धर्म भी एक है। यह धीरे धीरे
आत्मा के धर्म की तरफ आकर्षित होते जाईल. हळूहळू बाबांनी सांगितलं की सगळे या सर्व धर्मवाले या गोष्टीला मान्य करतील आणि आत्म्याचा जो धर्म आहे त्याच्याकडे सर्वजण आकर्षित. अच्छा, आज बाबांनी आपल्याला वरदान दिलं. आजचं वरदान आहे मनन शक्ति द्वारा वेस्ट के वेट को समाप्त करने वाले सदा शक्तिशाली भव. मनन शक्ति द्वारा वेस्ट के वेट को समाप्त करने वाले सदा शक्तिशाली भव. स्पष्टीकरण आहे, आत्मा पर वेस्ट का ही वेट है. वेस्ट संकल्प, वेस्ट वाणी, वेस्ट कर्म, इससे आत्मा भारी हो जाती है. अब इस वेट को खत्म करो. इस वेट को समाप्त करने के लिए सदा सेवा में बिजी रहो. मनन शक्ति को बढ़ाओ. मनन शक्ति से आत्मा शक्तिशाली बन जाए. जैसे भोजन हजम करने से खून बनता है, फिर वह शक्ति का काम करता है, ऐसे मनन करने से आत्मा की शक्ती बढ़ती है. बाबांनी सांगितलं सर्वात जास्त आत्म्यावर कशाचं वेट आहे, वजन आहे, तर व्यर्थचं, वेस्ट. मग व्यर्थ संकल्प, व्यर्थ वाणी, व्यर्थ कर्म हे आत्म्याला काय करतात, भारी बनवतात, जड बनवतात. आणि मग बाबांनी सांगितलं आता आपण बाबांचं बनलो तर आपल्याला काय करायचं, आता आत्म्याचं वजन कमी करा. आत्म्याचं म्हणजे आत्म्याचं वजन नाहीये, पण आत्म्यावर जे हे व्यर्थचं वजन आवरण जे चढलंय ना, तर ते बाबांनी सांगितलं ते वेट आपल्याला कमी करायचंय. आणि हे वेट कमी करण्यासाठी बाबांनी उपाय सांगितला, सेवेमध्ये बिझी राहायचं आणि मनन शक्तीला वाढवायचं. तर मनन शक्तीने बाबांनी सांगितलं आत्मा आपली शक्तिशाली बनेल. जसं भोजन केलं, भोजन हजम झालं तर त्याचं काय बनतं, रक्त बनतं आणि ते रक्त शक्तीचं काम करते. रक्त शरीरात कमी पडलं की अशक्तपणा येतो. मग तसं बाबांनी सांगितलं सेवेमध्ये बिझी नसलो, मनन शक्ती कमी पडली मग आत्म्याला अशक्तपणा येतो. म्हणून सेवा आणि मनन शक्ती ह्या दोन गोष्टी आत्म्याला शक्तिशाली बनवतात. म्हणून बाबांनी सांगितलं मनन केलं तर आत्म्याची शक्ती वाढेल. आणि वेस्ट पासून जर मुक्त बनायचं असेल, वजनापासून, वेस्टचं जे वेट वाढलंय, वजन वाढलंय, त्याच्यापासून मुक्त बनायचं असेल तर सेवेमध्ये बिझी राहायचं. जसं पण शरीराचं वजन करण्यासाठी बघा बरं, जितकं तुम्ही शरीराला व्यस्त ठेवाल त्याच्याकडून जितकी मेहनत करून घ्याल तितकं वजन कमी होतं आणि जितकं आरामात बसाल तितकं वजन वाढत जातं. मग तसं बाबा आपल्याला सांगत आहे की तुम्हाला जर आत्म्यावरचं जे वेस्टचं जे वेट आहे ना, वजन आहे ना, ते कमी करण्यासाठी सेवेमध्ये स्वतःला बिझी करा आणि मनन शक्तीच्या आधारे आत्म्याला शक्तिशाली बना. स्लोगन आहे जो अपने स्वभाव को सरल बना लेते हैं, उनका समय व्यर्थ नहीं जाता. उनका समय व्यर्थ नहीं जाता. ज्यांचा स्वभाव बाबांनी सांगितलं सरळ आहे ना, त्यांचा समय व्यर्थ नाही जात. त्याच्यामुळे स्वभाव एकदम आपला सरळ, एकदम सहज ठेवायचा. अच्छा, ओम शांती. तर आपण सर्वजण बाबांची आठवण. तुझसे बाबा बांधी है जीवन डोर, बांधी है जीवन डोर. दिल मेरा लगा ही रहता हर पल तेरी ओर, हर पल तेरी ओर.
डोर। नैनों के दर्पण में बाबा तुझको सदा ही देखूं। क्या से क्या बनाते हो हर पल यही मैं सोचूं। हर पल यही मैं सोचूं। मन आंगन में अब तो बाबा, मन आंगन में अब तो बाबा खुशियों के नाचे मोर। खुशियों के नाचे मोर। स्नेह प्यार की तुझसे बाबा बांधी है जीवन डोर। बांधी है जीवन डोर। तुमने ही चमकाया बाबा तकदीर का ये सितारा। नाज करूं मैं भाग्य पे अपने पाके तेरा सहारा। पाके तेरा सहारा। तेरी निगाहों में हमने देखी। तेरी निगाहों में हमने देखी स्वर्णिम युग की भोर। स्वर्णिम युग की भोर। स्नेह प्यार की तुझसे बाबा बांधी है जीवन डोर। बांधी है जीवन तेरी एक नजर में हम तो जन्मों का सुख पाए। तेरी ही महिमा के बाबा गीत सदा हम गाए। गीत सदा हम गाए। पाके अनोखा प्यार तेरा हम। पाके अनोखा प्यार तेरा हम। हो गए भाव विभोर। हो गए भाव विभोर। स्नेह प्यार की तुझसे